नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. समजून कोणी घ्यायचं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, आपण कुठेही जरी गेलो, कुठल्याही कार्यालयामध्ये, आणि आपल्या कामाला दिरंगाई होत असेल, काम वेळेवर होत नसेल, तर स्वाभाविकपणे आपण त्रागा करतो. अरे किती चक्र मारायच्या, किती वेळा यायचं, काय होतं आहे. समोरचा व्यक्ती सांगतो, सर तुम्ही जरा आम्हाला समजून घ्या, आमच्याकडे कामाचं प्रचंड ओझं आहे, काम इतकं आहे आणि मनुष्यबळ कमी आहे आणि त्यामुळे वेळ लागतो आहे. सरकार नोकर भरती करत नाही आणि मी जे काम करतो आहे तर खरं सांगू का, मी म्हणूनच ते करू जाणं. म्हणजे आपण घरी बघतो, प्रत्येकजण अनुभवतात, मी म्हणूनच तुमच्याबरोबर संसार केला, दुसरी कुठली असती तर पळून गेली असती, असं प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्याला सांगत असते. ते खरंही असतं, ती मेहनत घेत असते वगैरे सगळं. पण आता साधारणपणे असंच वाक्य कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जा, शासकीय ठिकाणी जा, तिथं काम करणारा कर्मचारी आपल्याला बोलतो आणि मग आपली अडचण होते. अशा वेळेला त्यांना काय बोलायचं. पण दुसरी बाजू बघा तुम्ही, त्याच्यावर वजन ठेवलं फायलीवरती, मग मात्र काम लवकर होतं. म्हणजे मग ते वजन ठेवलं नाही म्हणून काम होत नाही का, खरंच मनुष्यबळ कमी आहे. किती ठिकाणी हो, बँकांमध्ये गेलात, तुमचं कर्ज मंजूर व्हायचं आहे, किती चक्रा माराव्या लागतात आणि कर्ज मंजूर न होण्यासाठी किती कारणं सांगितली जातात, किती खेटे घालायला लावले जातात. साधा 7/12 काढायचा आता, ते ऑनलाईन वगैरे झालं आहे, पण अजून सगळीकडेच त्या सगळ्या सोयी आहेत असं नाही आहे. किती गोष्टी आहेत हो. ग्रामीण भागामध्ये किती अडचणींना तोंड द्यावं लागतं, तसंच शहरी भागातही. म्हणजे सगळ्या ठिकाणी, म्हणजे एक काळ असा होता की बँकेमध्ये गेलात तुम्ही तर कर्मचारी आणि ग्राहकांची चांगली ओळख असायची, बोलणं व्हायचं, आस्थेनं चौकशी व्हायची. आता काय झालं की सगळ्या गोष्टी डिजिटलाइज झाल्या, ऑनलाईन सगळ्या सुविधा झाल्या. आता बँकेत जाण्याचं प्रमाण पण कमी झालं आहे. कोण जाते बँकेमध्ये? वेगवेगळ्या शासकीय योजनांचे जे लाभार्थी आहेत अशी मंडळी जातात. बाकी फार कमी लोक आता बँकांमध्ये प्रत्यक्ष जाणं, कारण सगळा कारभार ऑनलाईन सुरू झाला आहे. बँकांच्या कर्मचारीपूर्वी किंवा शाळेतले शिक्षक सगळेच जण आम्हाला मोबदला मिळत नाही, पगार नीट मिळत नाही अशी ओरड करत होते. आता अशी ओरड करणारे फार कमी जण शिल्लक आहेत. MSEB, ST महामंडळ वगैरे सोडलं तर सगळ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला आहे. पगारी चांगले आहेत, पण त्यांना असं वाटतं की हा आमचा हक्कच आहे, काम करणं ही आपली जबाबदारी नाही. मग त्यासाठी पाटे फोडले जातात. मग त्यासाठी लोकांनी आम्हाला समजून घ्यावं हे सांगितलं जातं. आता बघा, बँकांमध्ये जे काही दरोडे पडलेत आणि तिथं एकूण अफरातफरी झाल्यात, काढली पाहिजे, आकडेवारी जाहीर करायला पाहिजे. बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्या अफरातफरीमुळे काय होतं, बँकेतले कर्मचारी कर्ज एकूण बुडणं, त्याचं प्रमाण तो एक वेगळा विषय आहे स्वतंत्र, आणि सरकार काही करत नाही असं सांगतं. पण अप्रामाणिक कर्मचारी आणि बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी अफरातफर केली अशी आकडेवारी एकदा जाहीर करायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी, सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये आता आपण बघतोय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ज्या कारवाया होतात, 100 रुपये, 50 रुपये म्हणजे सेवक पकडला, असेच सगळे होते. मोठे प्रकरणं पकडली गेली, त्याचं पुढं काय होतं? म्हणजे तो पुन्हा सेवेत येतो, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी पुन्हा तो सेवेत येतो. सगळं त्याचं सुरळीत चाललेलं असतं. कुठं आपलं या विषयामध्ये लक्षच नसतं ना. आणि काय आहे, प्रत्येक जण पुन्हा दोष देतो तो यंत्रणेला, दोष देतो तो लोकांना. लोकच आम्हाला समजून घेत नाहीत. आता लोकांना कोणी समजून घ्यायचं? लोकांचे प्रश्न कसे समजून घ्यायचे? लोकांचे प्रश्न समजून घेऊन तिकडे काम, अरे बाबा या लोकांना, गरिबांना रोजगार नाहीत वगैरे, बाजूला निघाले ना 10 माणसं आहेत तिथं काम करायला. म्हणजे बघा की ज्या ठिकाणी परमनंट लोक आहेत ना,
परमनंट लोक समजा जर नोकरी सोडून गेले तर त्यांच्या पगारात 10 माणसं ठेवता येऊ शकतात. आता वास्तविक असं व्हायला पाहिजे आहे ना, निवृत्तीचं वय वाढवलं जातं शासनानं, निवृत्तीचं वय कमी करायला पाहिजे. ते अक्षरशः 60च्या आतच म्हणजे 50-55पर्यंतच आणलं पाहिजे. गरज आहे ती. नव्या लोकांना संधी दिली गेली पाहिजे. त्याचा पुढचा काय विचार करायचा. अनेक ठिकाणी बँकांमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 50% पगारात नोकऱ्या देतात. कारण तो त्याचा अनुभव आहे, अमुक आहे. नवीन मुलं जी आहेत ना 10-12 हजार रुपयामध्ये काम करायला तयार आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. होतंय काय, मुद्दा प्रत्येकजण मी किती प्रामाणिक आहे, मी किती कष्टाने सगळ्या गोष्टी करतो आणि लोकांनी आम्हाला समजून घ्यावं आणि आमच्या चुका पदरात घ्याव्यात अशी मागणी ही करतात. हे संघटित असतात. सगळ्या ठिकाणचे लोक बघा, यांच्या संघटना आहेत, हे संघटित आहेत आणि असंघटित लोकांना लुटण्याचं काम होत आहे. हे कधी थांबणार आहे. वर्षानुवर्षे हे असंच होत आहे. लोकांचा उद्रेक. आणि काय होतं, ह्या सगळ्या ह्याच्यात उद्रेकाची भाषा कुठे केली जाते. राजकीय पुढारी अमुक तमुक ह्यांच्याबद्दलचा उद्रेक होईल, पण या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उद्रेक होणारच नाही असं म्हणता येत नाही. अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये या घटना घडल्यात आणि त्याच्यामुळं समजून घ्यायचं कोणाला. लोक तुम्हाला समजून घेतात, याचा गैरफायदा जो घेतला जातोय संघटितपणे तो कमी व्हायला पाहिजे. सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आहोत, त्यासाठी सरकार आपल्याला पगार देतंय याचं भान असायला पाहिजे. पण दुर्दैवाने असं भान असणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होती. बघा तुम्ही आता महाविद्यालयामध्ये अक्षरशः विद्यार्थीच जात नाहीत. ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जात नाहीत तिथला काही प्राध्यापक म्हणत नाही की गेले महिनाभर कोणी मुलगा आला नाही, मी काही शिकवलं नाही आणि त्याच्यामुळे मला बसून पगार देऊ नका, निम्मा पगारावर मी नोकरी करतो असं कोणी म्हटल्याचं आहे पत्र. पण हे सगळं कागदोपत्री संख्या दाखवली जाते. विद्यापीठांमध्ये कारभार असाच असतो. म्हणजे अगदी विद्यापीठामध्ये जी महाविद्यालय म्हणजे कोर्सेस सुरू आहेत तिथं देखील उपस्थिती असत नाही. हे सगळे विषय अतिशय गंभीर आहेत. फक्त प्रत्येकजण धडपडतोय की मला समजून पुढच्याने घ्यावं आणि हे जे आहे ना समजून घेण्यातलं समंजसपणा जो आहे ना तोच आम्हाला सर्वाधिक त्रास देतोय. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.